गोकुलवाड़ स्थित श्री टॉकीज के पास एक वटवृक्ष मावली है, जहां पिछले अनेक वर्षों से वट पूर्णिमा के अवसर पर महिलाएं पूजा के लिए आती है। मगर इस परिसर में फैली गंदगी तथा दुर्गंध भरे वातावरण से परिसर के नागरिक त्रस्त है। तो आइए सुनते हैं इस संबंध में महिलाओं के साथ नागरिकों ने क्या कहा। सामाजिक कार्यकर्ता सुभाष पिंगे के साथ राहुल देवतले, अनिल अडगुरवार, नीलेश रागीट, प्रवीण भांदकर, राठी जी आदि नागरिकों ने जानकारी दी है कि गोकुलवाड़ स्थित श्री टॉकीज पास वट वृक्ष मावली है और साल में एक बार अनेक महिलाएं यहां पर पावन वट पूर्णिमा की पूजा करने के लिए आती हैं। और वट वृक्ष के बगल में ही एक देशी शराब की दुकान है और अक्सर शराब पीकर लोग वट वृक्ष के पास ही पेशाब करते हैं, जिससे हर तरफ दुर्गंध भरा वातावरण रहता है। और वहीं दुकानदार तथा बाजार में खरीदी करने वाले नागरिकों को भी परेशानी हो रही है। और बगल में एक टाइपिंग इंस्टीट्यूट है, वहां पर भी आने वाले लड़के लड़कियों को दुर्गंध का सामना करना पड़ रहा है। तो आइए सुनते हैं इस मौके पर दुकान में कार्यरत महिलाओं ने क्या कहा स्वयं उन्हीं जुबानी। इथं सगळेजण गंदगी करून ठेवतात, रोज सू करायला येतात इथं सगळं, इथं का नाही सगळी वास येतात तिकडे पूर्ण। कस्टमरला सुद्धा त्रास होतो आमच्या, नेहमी हाच त्रास आहे। दारूबत्ती असल्या कारणाने सगळे दारू पिऊन इथं झोपतात वगैरे, लघवी करतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। इथं दारूबत्ती असल्या कारणाने काही पियक्कड लोक असे पडून राहतात, दारू पिऊन बाथरूम करतात, त्याच्यामुळे खूप महिलांना त्रास होते। असं दृश्य पाहायला मिळते। असे विचित्र लोक आमच्याकडे काहीही येते आणि अवलक्ष करत असते। आम्ही त्यांना सांगतो तरी ते ऐकत नाही अजिबात। आजूबाजूचे लोक पण खूप त्याच्याने परेशान होऊन गेलेले आहे। थोडं त्यांना कन्व्हिन्स करून सांगा की हे काही जे चाललेलं आहे थोडंफार कमी झालेलं पाहिजे। खूप चांगली गोष्ट होणार आणि आमचे लेडीज वगैरे इथे यायला संकोच नहीं करना। साथ ही इस मौके पर सामाजिक कार्यकर्ता सुभाष पिंगे ने इस संबंध में जानकारी देते हुए क्या चेतावनी दी, आप स्वयं सुने उन्हीं की बानी। आज गोकुलवाड़ सभागात श्री टॉकीज इथे वट मावली वृक्ष इथे धार्मिक स्थळ आहे। इथे अनेक शहरातील अनेक भागातून अनेक वर्षापासून महिला पूजाच्या अर्चा करण्यासाठी येतात आणि अशावेळी वटपौर्णिमा ही आता लवकरच येत आहे। अशा या पूजेच्या धार्मिक स्थळी इथे महानगरपालिकेने कोणती स्वच्छता केलेली नाही। आम्ही नेहमी वारंवार तोंडी आणि लेखी त्यांना निवेदन देऊनसुद्धा महानगरपालिका स्वच्छता विभाग हे इकडे लक्ष देत नाही। इथे लोक नकली करतात, दुर्गंधी पसरलेली आहे आणि बाजार रोड असल्यामुळे इथे महिला आणि पुरुष अनेक लोक इथून खरेदीला जाणे करतात, त्यामुळे इथे लोकांचे जाणे पण कठीण झालेले आहे। अशावेळी बाजूलाच एक देशी दारूचे दुकान पण लागलेले आहे। तिथे मूत्रीघर नसल्यामुळे सगळे तिथे दारू सेवन करून लोक इथे येऊन सगळे लघवी करतात, त्यामुळे इथे खूप दुर्गंधी पसरलेली आहे। महानगरपालिकेला असे निवेदन आता देत आहे की इथली वटपौर्णिमेच्या आधी लवकरच स्वच्छता करा, अन्यथा एक तीव्र आंदोलन घेण्याची गरज आहे असं वाटते। आणि राज्य उत्पादन शुल्क यांना पण एक निवेदन देत आहे की तिथे मूत्रीघर नसल्यामुळे, त्या देशी दारू दुकानात मूत्रीघर नसल्यामुळे सगळे तिथले लोक इथून लघवी करतात, याच्यावर एक कारवाई करा आणि लवकरच वटपौर्णिमेसाठी महिलांसाठी हे इथले सर्व परिसर स्वच्छ करून द्यावा असं महानगरपालिकेला सांगण्यात येत आहे। आणि इथे या धार्मिक स्थळाची विटंबना होत आहे, त्यामुळे लवकरच यावर पर्याय तोडगा काढला नाही तर एक मोठं तीव्र आंदोलन घेण्याची गरज आहे असं मला वाटतं।